नमस्कार, प्रणाम, राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर. आलाय काय माहितीये, जिल्हा अधिकारी सभागृहात आले होते आणि साहेबांबरोबर भेट झाली आणि सोशल मीडियावाल्यांनी म्हणा, पत्रकारांनी प्रश्न विचारले ना, समर्पक उत्तर दिल्याने माका पण लय आवडलेलं आहे. आणि याच्यात काय विषय झालो आहे ना, म्हणजे समाजासाठी, स्त्री पुरुष सामान्य लोकांसाठी ना फायद्याचे विषय सगळे झालेले आहेत. आणि त्याच्यात शेतकरी कर्ज माफ आणि हे महत्त्वाचा मुद्दा होते माहिती आहे. सगळे शेतकरी हवालदिल झाले होते, कधी माफी होत आहे, पण माफी झालेली आहे. 2 लाखापर्यंत पूर्ण माफ झालेला आहे कर्ज, लक्षात आला. पण कधीपासून 1/4/2019 पासून झालेला आहे माहिती आहे. त्या 2025 पर्यंत 2 लाखापर्यंत पूर्ण माफ. आणि समजा 2 लाखाच्या वर असं तर काय करायचा, सांगून ठेवतोय वरचा पेमेंट आहे म्हणजे वरची काय त्याची भरून टाकायची आणि सगळं 2 लाख माफ करायचं आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या कर्जमाफीचा फायदा घ्या. दुसरी गोष्ट, हे सगळे व्हिडिओ आहे ना, म्हणजे अधिकारी साहेबांबरोबरचे ते माझ्या चॅनलला मी टाकणार आहे, कारण भरपूर असे फायदे होणार आहेत, मिळणार आहेत. ते सगळेच मग मी सांगणार आहे वेळच्या वेळी. पुन्हा भेटू 2 तारखेला. नमस्कार. राज्य शासनाने दिनांक 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनामध्ये 3 प्रकारचे मुख्य कंपोनेंट्स, मुख्य भाग आहे. पहिला जे आहे ते आहे अल्प मुदत पीक कर्जमुक्ती. दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 या दरम्यान उचल केलेल्या पीक कर्जाची दिनांक 3/9/2025 ची थकबाकी व 31/3/2026 पर्यंत परतफेड ना झालेले खात्यांना असे शेतकरी बंधूंना 2 लाखपर्यंतचा लाभ मिळणार आहे. दुसरा जे याचा पार्ट आहे ते आहे एक वेळ तडजोड योजना, म्हणजे वन टाईम स्कीम. ज्या शेतकऱ्यांचे एकत्रित थकीत कर्ज 2 लाखपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाख वरील थकबाकी प्रथम त्यांना भरायचं आहे, त्याची भरणी करायची आहे, तसा बंधनकारक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना याचा फायद्याचा लाभ मिळणार. यासाठी या रक्कम भरण्यासाठी त्यांना 31/3/2027 पर्यंत मुदत आहे. आणि तिसरा याचा जे कंपोनंट आहे ते आहे प्रोत्साहनपर लाभ योजना. सन 2022-23, 23-24 आणि 24-25 यापैकी कोणताही 2 वर्षात नियमित परतफेड करणारे शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे, म्हणजे इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि कर्ज रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल मग त्यांना 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आत्ता या योजनासाठी पोर्टल आहे, आपला ऑनलाईन पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये आमचे जिल्ह्याचे जवळपास 7,078 शेतकरी जे पात्र आहे त्याची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. याची प्रसिद्धी पण करण्यात आलेली आहे. हा प्रसिद्धी संबंधित बँक ब्रांचमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या गाव पातळीवर करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये पण करण्यात आलेली आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हे आव्हान आज मी आपल्या मार्फत करतो की आपल्याला बहुतेक या योजनासाठी जे आपला या याद्यामध्ये नाव असेल त्याची माहिती मिळाली नसेल तर आपण आपले गाव पातळीवर जे सेवा केंद्र असतात, आपले सेवा केंद्र आणि महाई सेवा केंद्र असतात त्याच्या माध्यमातून किंवा तलाठी माध्यमातून ही माहिती आपण घेऊ शकतात. बँक मॅनेजरच्या माध्यमातून पण हे माहिती घेऊ शकतात. आणि याच्या पुढे जे एक ॲग्रिस्टॅग ID आणि EKYC करणं याच्यामध्ये बंधनकारक आहे. तर आपला जर EKYC करण्यात आलेला नसेल आणि आपली ॲग्रिस्टॅग ID जनरेट झाली नसेल तर हे आपण तत्काळ करून घ्यावे, जेणेकरून ताबडतोब आम्ही हा लाभाचा जे हिस्सा असेल ते आपले अकाउंट्समध्ये DPD-द्वारे म्हणजे सरळ आपल्या अकाउंटामध्ये ट्रान्सफर करू शकतो. तसा माझा सर्वांना आव्हान आहे. आणि अशी सूचना याची आपण वेगवेगळी मीटिंग्स पण घेण्यात आलेली आहे आपल्या स्तरावर. आणि सर्व तहसीलदारांना पण सूचना देण्यात आली आहे की असे सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कॉल करून त्यांच्या ॲग्रिस्टॅगमध्ये आणि EKYCमध्ये एनरोलमेंट केल्यानंतर जेणेकरून त्यांना लवकरात हे लाभ मिळू शकतो.
याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स सेल पण निर्मित केलेला आहे. म्हणजे ग्रीव्हन्स सेल म्हणजे ते एक आपल्याकडे समिती आहे, DLC डिस्ट्रिक्ट लेवलवर, एक तालुका स्तरावर समिती आहे. आणि ऑनलाईन जर कोणत्याही शेतकऱ्यांना याबद्दल काही आक्षेप असेल, त्यांना ह्या मध्ये जे त्यांच्या लाभापेक्षा ते वंचित राहू नये, त्याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स ते वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात आणि आपल्याकडे हे ग्रीव्हन्स पाठवू शकतात, जेणेकरून तालुका स्तरावर आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर आपण हे त्याचे ग्रीव्हन्स जे काही असतील, जे त्यांचे आक्षेप असतील, त्याच्या निकाली काढू शकतो. धन्यवाद.